नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्याची आपण वाट बघत होतो ते महाराष्ट्र MCA CET एक्झामचे रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेले आहे. सीईटी सेल कडनं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे आणि ते काय नोटिफिकेशन आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग पाहूया. त्याआधी ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, सोबतच फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट आणि MCQ सिरीज सुद्धा असणार आहे. यासोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप जर का तुम्ही डाउनलोड केलं असेल, तिथे आम्ही तुमच्यासाठी डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल केलेले आहे. आणि आपली जी नवीन बॅच आहे ती येत्या 12 जानेवारी पासून आपण सुरू करतो आहे. याची जी फीस आहे ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सीईटी सेलने काय नोटिफिकेशन दिलेलं आहे ते आपण आता बघूया. तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र यांनी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन नोटीस आहे, रजिस्ट्रेशन फॉर MCA अँड MHMCT CET एक्झामिनेशन AY 2026-2027. तर all concerned candidates are hereby informed that the state common entrance test cell Mumbai will conduct the online common entrance test CET for MCA and MHMCT courses under technical education for the academic year 2026 and 2027. तर एक्झामिनेशन यांनी सांगितलेली आहे. MHMCT CET जे आहे त्यांच्यासाठी डेट आजपासून स्टार्ट होते आहे आणि एंड डेट जी आहे ती 9 तारीख दिलेली आहे. ओके, तर एंड डेट काय दिलेली, 9 तारीख दिलेली आहे आणि यांची एक्झामिनेशन जी आहे ती आहे 25 मार्चला. ठीक आहे. त्यानंतर आपल्या एक्झामचं त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र MCA CET 2026 याची डेट आजपासून स्टार्ट करते आहेत रजिस्ट्रेशनची आणि एंड डेट आहे 10 फरवरी. सगळ्यांनी लक्षात ठेवा, 10 फरवरीच्या आधी आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. ओके, आणि आपली एक्झाम कधी आहे, 30 मार्चला आपली एक्झाम असणार आहे. त्यासाठी तुम्ही सगळे आता प्रिपेअर राहा. आता रजिस्ट्रेशन फॉर्म आज आलेले आहेत, उद्यापासून भरणं सुरू करा. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला मी आधीच सांगितलेले होते की अपार आयडी आपल्याला खूप खूप आवश्यक आहे. ते आपण डिझी लॉकरने बनवतो आहे. ठीक आहे. अपार आयडी अँड आधार आयडी आर मॅन्डेटरी फॉर CET registration. Candidates who have not yet generate their APAR ID are required to create the same through DigiLocker. त्यांनी तेच म्हटलेलं आहे, ज्या कॅन्डिडेट्सनी आपली अपार आयडी अजून बनवलेली नाहीये त्यांनी डिजी लॉकर मध्ये जाऊन त्यांची अपार आयडी बनवून घ्या आणि तिथे आधार कार्ड सुद्धा लिंक करा. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल फॉर फर्दर अपडेट. तर त्यांनी असं पण म्हटलेलं आहे, जर पुढच्या फर्दर अपडेटसाठी तुम्ही सीईटी सेलचा वेबसाईट सुद्धा चेक करू शकता. आणि अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला नोटिफिकेशन सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन आता आपले सुरू झालेले आहे. ओके, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपली एंड डेट काय आहे, 10 फरवरी असणार आहे. त्यामुळे आजचा उद्या पण उद्यापासून आपण फॉर्म कसे भरायचे ते सुद्धा जाणून घेऊया. आणि एकंदरीत मी याचा आधी जो व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तेवढं रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि त्याच्या समोरचं रजिस्ट्रेशन आपण करूया. ओके, तर सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. आपल्याला माहिती आहे MCA CET आहे आपली कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, 2 तासाची असणार आहे. MCQ पॅटर्न मध्ये आहे. 200 मार्क्स असणार आहे, 100 क्वेश्चन्स असणार आहे आणि प्रत्येकी क्वेश्चनला 2 मार्क्स असणार आहे. आणि आपली एक्झाम कधी आहे, 30 मार्च 2026 आपली एक्झाम असणार आहे. ठीक आहे. तर ग्लोबल ऑनलाईन मध्ये आपले महाराष्ट्र MCA CET एक्झामचे बॅचेस सुरू झालेले आहे. नवीन बॅच आपण 12 जानेवारी 2026 पासून सुरू करतो आहे. ऑनलाईन मोड मध्ये असणार आहे. तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. या बॅच सोबत तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळणार आहेत, सोबतच फ्री मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत, 50 अधिक आणि 100,000+ MCQ प्रॅक्टिससाठी सुद्धा मिळणार आहे. आपले जे आहे
मीडियम जो आहे तो मराठी आणि इंग्लिश असणार आहे. टोटल लेक्चर हे 2 ते 3 असणार पर रिक्वायरमेंट. रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे लाईव्ह झाल्या आणि अशा पद्धतीने आपण आज चांगल्या प्रकारे अभ्यास करणार आहोत. 30 मार्च 2026 रोजी आपली एक्झाम असणार आहे. चला तर मग रजिस्ट्रेशन आता सुरू झालेले आहे. सगळ्यांनी आता अभ्यासाला लागा. आधी फॉर्म भरून घ्या आणि रजिस्ट्रेशन कसे करायचे हे सुद्धा आपण बघूया. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.